Good morning. Good evening, students. Welcome in our second term of 7th standard, year 2020. Today is again a new fresh Wednesday. The date today is the 25th of November 2020. Let's start from our third unit. The beginning of the unit is a nice poem. The name of this poem is Sleep Baby Sleep. Lesson number 3.1, page number 59. नाव ऐकूनच तुम्हाला कळलं असेल की स्लीप बेबी स्लीप. दॅट मदर सिंग्स दिस पोएम फॉर हर चाइल्ड. Mother wants to make her baby sleep. So she sings this song. आई जेव्हा आपल्या तान्ह्या बाळाला निजवण्यासाठी झोपवण्यासाठी जे सॉन्ग म्हणते ते सॉन्ग आहे. एक साधंसं सोपंसं सिम्पलचं सॉन्ग. मराठीतली अशी कित्येक गाणी आपल्याला माहिती आहे. याला आपण मराठीमध्ये अंगाई गीत म्हणतो आणि इंग्लिशमध्ये आपण अशा प्रकारच्या सॉन्गना ललबाय असं म्हणतो. सो दिस इज अ स्मॉल ललबाय. या ललबायमध्ये तुम्हाला यू विल सी हिअर 5 स्टांजाज अँड 5 स्टांजा शोज द व्हेरियस मूड्स, द व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ मदर्स सॉन्ग. आईने त्या आपल्या बाळाला निजवण्यासाठी जे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स वापरलेत किंवा वेगवेगळे मूड्स वापरलेत ते प्रत्येक स्टांजामध्ये तिचे बदललेले मूड्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. आपल्याला सर्वांना पेज नंबर 59 आणि पेज नंबर 60 हे आज पूर्ण करायचे. आणि माझी अशी अपेक्षा आहे की मी ही पोएम शिकवत असताना हे पुस्तक पेज नंबर 59 तुमच्यासमोर उघडं हवं आहे. 59वरची पोएम्स ट्रान्सलेट करून झाल्यानंतर, एक्सप्लेन करून झाल्यानंतर आय विल गो टू इंग्लिश वर्कशॉप. आय विल एक्सप्लेन यू हाऊ टू सॉल्व दिस इंग्लिश वर्कशॉप. तुम्हाला ही पोएम झाल्यानंतर इंग्लिश वर्कशॉपसुद्धा पूर्ण करून पाठवायचं आहे. जसं तुम्ही दर दिवशी आपल्या तासाला फोटो पाठवता तसं तोही पाठवायचा. सो लेट्स स्टार्ट नाव. ओपन युअर बुक्स प्लीज. युनिट 3.1 स्लीप बेबी स्लीप. द ऑथर ॲनॉनिमस. खाली एक शब्द दिला आहे बघा. पोएटच्या नावाच्या जागी ॲनॉनिमस हा शब्द वापरला आहे. ॲनॉनिमस म्हणजे काय? ॲनॉनिमस म्हणजे अपरिचित, अनोळखी. पोएट जो आहे तो माहीत नाही आहे. कारण ह्या सगळ्याच ललबाई अशा असतात. मराठीतल्या पण सगळेच सॉंग्स असेल. लिंबोणीच्या झाडामागे, चंद्र झोपला वगैरे अशा ज्या मराठी सॉंग्स आहेत, ज्या अंगाई गीतं आहेत, तर ती जी अंगाई गीतं आहेत ती कोणी लिहिली आहेत ही माहीत नाही आहे. पोएट त्याचा माहीत नाही आहे. म्हणूनच त्या जागी ॲनॉनिमस शब्द वापरला. म्हणजे पोएट माहीत नाही आहे. पारंपरिक अशी गाणी आहेत जी वर्षानुवर्षे एका आईच्या तोंडून दुसऱ्या आईच्या तोंडी अशी ही पसरत गेलेली, अशी ही पुढे पुढे आलेली अशी सॉंग्स आहेत. पहा, फर्स्ट स्टांजा. स्लीप बेबी स्लीप. युअर फादर हर्ट्स हिज शिप. युअर मदर शेक्स द लिटल ट्री फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन थी. स्लीप बेबी स्लीप. पहिलं स्टांजा मी एक्सप्लेन करते तुम्हाला. आई आपल्या छोट्याशा तान्ह्या बाळाला सांगते की बाळा तू आता झोप, कारण तुझे बाबा घरी नाही आहेत. युअर फादर हर्ट्स हिज शिप. शिप हा इथे प्ल्युरल म्हणून वापरला गेला आहे, लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे की शिप म्हणजे मेंढी. एक मेंढी असेल तरी आपण शिप म्हणतो आणि अनेक मेंढ्या असतील तरी आपण शिप हा शब्द सिंग्युलर आणि प्ल्युरलसाठी वापरतो. तुझे बाबा मेंढ्यांना कळपात हाकलायला गेलेत. मेंढ्यांचा कळप तुझे बाबा हाकलते. थोडक्यात आपल्या लक्षात येते की त्याचे बाबा जे आहेत ते मेंढपाळ आहेत, शेतकरी आहेत, मेंढपाळ आहेत आणि ते मेंढ्यांचा कळप हाकतात. तर इथे HERDS हर्ट्स म्हणजे काय? तर हर्ट्स म्हणजे मेंढ्यांना, शिपना हर्ट्समध्ये म्हणजे कळपामध्ये हाकलणे. तुझे बाबा मेंढ्यांच्या कळपांना हाकलायला गेलेत. युअर मदर शेक्स द लिटल ट्री. आणि बाळा तुझा पाळणा ज्या झाडाला टांगलेला आहे की नाही ते झाड तुझी आई
हलवते, शेक करते म्हणजे काय, शेक म्हणजे हलवणे. त्यामुळे काय होतं आहे, फ्रॉम विच फॉल प्रीटी ड्रीम्स ऑन थी. हा जो THEE थी हा जो शब्द आला आहे, तो थी मीन्स यू, YOU, तू, तुझा. फ्रॉम विच फॉल प्रीटी ड्रीम्स ऑन थी. तुझी आई काय करते, ज्या झाडाला तुझा पाळणा टांगलेला आहे ते झाड हलवतीये, शेक करते, की ज्यामुळे त्या झाडावर असलेली जी स्वप्नांच्या रूपी जी फुलं आहेत ती तुझ्या अंगावर पडत आहेत. फॉल्स प्रिटी ड्रीम्स ऑन थी. ती फुलं पडतात म्हणजेच काय, तर सुंदर सुंदर अशी स्वप्न तुझ्या डोळ्यांसमोर आता तरळायला लागतील, पण त्यासाठी तू झोपणं गरजेचं आहे बाळा. तर ती आई त्याला झोपवते. आणि पुढचं स्टांजा आता आपण पाहूया. स्लीप बेबी स्लीप, द हेवन्स आर व्हाईट विथ शिप, फॉर दे आर लॅम्प्स दो स्टार्स सो ब्राईट, अँड द मून्स शेफर्ड ऑफ द नाईट. स्लीप बेबी स्लीप. दुसऱ्या स्टांजामध्ये रात्रीचं सुंदरसं वर्णन केलेलं आहे. रात्र कशी आहे बघा, रात्रीचं आकाश कसं दिसतंय. आईच्या त्या अंगाईतून आई वर्णन करते की रात्र कशी आहे, आकाश कसं आहे रात्रीचं. स्लीप बेबी स्लीप, बाळा झोप तू. द हेवन्स आर व्हाईट विथ शिप. बघ, हेवन्स म्हणजे खरं तर हेवन्सचा खरा अर्थ आहे स्वर्ग, पण इथे या कवितेमध्ये स्वर्ग असा अर्थ घ्यायचा नाही आहे. इथे हेवन्स म्हणजे आकाश. बघ बाळा, आकाश जे आहे ते पांढऱ्या पांढऱ्या मेंढ्यांनी भरून गेलं आहे, कारण की आकाशामध्ये पांढरे ढगांच्या कळप धावत आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ढग जेव्हा आकाशात तरंगत असतात तेव्हा त्यांचे जे पुंजके आहेत ते मेंढ्यांसारखे दिसतात. ज्या मेंढ्यांच्या अंगावर भरपूर सारी पांढरी शुभ्र लोकर आहे तसे ते ढगांचे कळप दिसत असतात. तर आईने त्या आकाशाला त्या मेंढ्यांच्या आकाशात दिसणाऱ्या त्या ढगांना त्या मेंढ्यांचं काय केलेली आहे, उपमा दिलेली आहे. द हेवन्स आर व्हाईट विथ शिप. आकाश कसं पांढऱ्या शुभ्र ढगांनी, मेंढ्यांसारख्या दिसणाऱ्या ढगांनी भरून गेलं आहे. फॉर दे आर लॅम्प्स दो स्टार्स सो ब्राईट. आणि ते त्या ढगांच्या अधूनमधून दिसत आहेत की नाही, सुंदर सुंदर ब्राईट असे जे स्टार्स दिसत आहेत, सुंदर सुंदर तेजस्वी असे तारे दिसत आहेत त्या ढगांच्या अधूनमधून, पुंजक्यांमधून. ते की नाही, ते स्टार्स नसून ते त्या मेंढ्यांची छोटी छोटी बाळं आहेत. लॅम्प्स हा शब्द आला आहे बघा, LAMBS. लॅम्प इज अ किड ऑफ शिप. लॅम्प मीन्स बेबी शिप. बेबी शिपला म्हणजे मेंढ्यांच्या छोट्याशा बाळाला लॅम्प असं म्हटलं जातं. आई सांगते की ते त्या ढगांच्या अधूनमधून जे मध्ये मध्ये जे धावणारे किंवा मध्ये मध्ये जे डोकावणारे जे स्टार्स दिसतात ते स्टार्स काय आहेत, तर ते लॅम्प्स आहेत. त्या मेंढ्यांची काय ती छोटी छोटी पिल्लं आहेत आणि ती खूप सुंदर तेजस्वी देखणी दिसत आहेत. अँड द मून्स शेफर्ड ऑफ द नाईट. आणि ह्या ढगरूपी मेंढ्या आणि स्टाररूपी त्यांची पिल्लं लॅम्प्स यांना हाकणारा कोण आहे, तर तो चंद्र आहे. चंद्र कोण आहे, त्यांचा शेफर्ड आहे. बघा, शिपचा अर्धा शब्द SHEP आणि हर्ड हा शब्द, असे दोन्ही शब्द एकत्र केले तेव्हा तो शब्द कोणता तयार झाला आहे, शेफर्ड. शेफर्ड म्हणजे धनगर, मेंढ्यांना हाकणारा जो धनगर असतो, गुराखी जो असतो त्याला शेफर्ड म्हटलं जातं. तर चंद्राला आईने कोणाची उपमा दिली, धनगराची उपमा दिली. तर या ताऱ्यांना आणि या ढगांना हाकणारा असा तो शेफर्ड म्हणजे चंद्र त्या आकाशामध्ये दिसतोय. अँड द मून्स ॲपॉस्ट्रॉफी दिला आहे बघा, त्याचा फुल फॉर्म होतो मून इज. अँड द मून्स शेफर्ड ऑफ द नाईट. अँड मून इज द शेफर्ड ऑफ दिस नाईट. या रात्रीचा हा धनगर कोण आहे, या रात्रीचे आकाशातल्या ह्या मेंढ्या आणि त्यांची बाळं हाकणारा धनगर कोण, शेफर्ड कोण आहे, तर हा चंद्र आहे. तर बाळा तू झोप लवकर. किती सुंदर वर्णन आलेलं आहे पहा रात्रीचं. आता आपण तिसऱ्या स्टांजाकडे वळू. स्लीप बेबी स्लीप, अँड आय विल गिव्ह थी अ शिप विच विथ इट्स गोल्डन बेल shall be a little playfellow for thee,
स्लीप बेबी स्लीप. तिसऱ्या स्टांजामध्ये आईने कुठलीच मात्रा चालत नाही आहे, तर जशी आई तुम्हाला सांगते ना की मी तुला चॉकलेट देईन, पण तू हे कर, तू झोप, उठलास ना की मी तुला चॉकलेट देईन, म्हणजे आमिष दाखवते, लालच दाखवते गिफ्टचं, की मी तुला गिफ्ट देते पण तू हे कर बाळा. तसं आई तिसऱ्या स्टांजामध्ये त्याच बाळाने झोपावं म्हणून त्याला एक छानसं गिफ्ट देणार आहे असं कबूल करते, प्रॉमिस करते. कसलं गिफ्ट आहे बा? ती म्हणते स्लीप बेबी स्लीप अँड आय विल गिव्ह थी अ शिप. बाळा, थी म्हणजे यू, बाळा तू झोप, लवकर झोप, मग ना मी तुला एक ती गोंडसची आकाशातली मेंढी देईन, पांढरी शुभ्र लोकरीने भरलेली ती मेंढी मी तुला देईन, ज्या मेंढीच्या गळ्यामध्ये गोल्डन बेल असेल, सुंदरशी सोनेरी घंटा असेल, ती मी तुला देईन. आणि मग ती मेंढी इज अ लिटिल प्ले फेलो फॉर थी. प्ले फेलो म्हणजे तुझ्या खेळातली सवंगडी बनेल. ती मेंढी मग तुझ्याशी खेळ खेळेल, म्हणजे सवंगडी तुझी बनेल. प्ले फेलो म्हणजे आपल्या जो खेळातला सोबती असतो, खेळातला सवंगडी जो असतो, सगळे आपले मित्र खेळातले, त्याला प्ले फेलो असं म्हणतात. मग ही मेंढी तुझ्यासोबत खेळ खेळेल, ती तुझी प्ले फेलो बनेल. म्हणजे आईने तिसऱ्या कडव्यामध्ये त्या बाळाला गिफ्ट देण्याचं सुद्धा आमिष दाखवलं की मी तुला गिफ्ट देते, सुंदरशी मेंढी, पण तू झोप. चौथा स्टांजा बघूया. जेव्हा आईला कळतं की बाळ झोपतच नाही आहे काही केलं, तेव्हा मग आई त्याला धाक दाखवते, भीती दाखवते. बघा जसं आपल्या मराठीमध्ये आई त्याला बागुलबुवा दाखवते की बघ बागुलबुवा येईल, तू झोप, नाहीतर मग बुवा येईल, अशी भीती दाखवते. तसं आई या फोर्थ स्टांजामध्ये त्या बाळाला एक भीती दाखवते. कसली भीती आहे पहा? स्लीप बेबी स्लीप अँड ब्लीट नॉट लाईक अ शीप. बाळा झोप, लवकर झोप, or else the shepherd's angry dog will come and bite my naughty rogue. Sleep baby sleep. बाळा झोप लवकर, आणि उगीचच आवाज काढू नकोस त्या मेंढ्यांसारखे, सारखा बे बे करू नकोस. ब्लीट हा जो शब्द आला आहे BLEAT, ब्लीट म्हणजे मेंढ्यांसारखं बे बे करणे. ती बाळाला सांगते उगीचच आवाज काढत राहू नको तोंडातून, बाळा तू झोप, नाही तर मग त्या शेफर्डचा, त्या धनगराचा तो अँग्री डॉग जो आहे तो रागीट कुत्रा येईल. ती कुत्र्याची भीती दाखवते त्या बाळाला. तो कुत्रा येईल आणि काय करेल? अँड इट विल बाईट माय नॉटी रोग. आणि तो तुला बाईट करेल. बाईट करेल म्हणजे तो कुत्रा येऊन तुला चावेल. धनगराचा कुत्रा, तुम्हाला माहिती आहे गावामध्ये धनगराबरोबर, धनगर जसं मेंढ्यांना पाळतो तसं धनगराबरोबर एक कुत्रा असतो, आणि तो कुत्रासुद्धा त्या मेंढ्यांना काय करत असतो? कंट्रोल करत असतो. तर ती सांगते, त्या रागीट कुत्र्याची भीती दाखवते की स्लीप बेबी स्लीप, अदरवाईज, ऑर एल्स मीन्स अदरवाईज, अदरवाईज नाही तर तो शेफर्ड्स अँग्री डॉग येईल अँड इट विल कम अँड बाईट माय नॉटी रोग. रोग हा शब्द जो आहे ROGUE, रोग म्हणजे काय? खट्याळ बालक, खोडकर बालक. बघ तू झोपला नाहीस तर तो शेफर्डचा जो अँग्री डॉग आहे तो येईल आणि माझ्या या खोडकर बाळाला काय करेल? बाईट करेल, चावेल. या चौथ्या कडव्यामध्ये आईने त्याला धाक पण दाखवून पाहिला की बाळ आता तरी झोपेल, घाबरून झोपेल त्या कुत्र्याला. आता पाचवं कडवं. स्लीप बेबी स्लीप, गो आउट अँड हर्ड द शीप, गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग, गो अँड वेकन नॉट माय बेबी सो. स्लीप बेबी स्लीप. पाचव्या कडव्यामध्ये आई काय करते? तो जो धाक दाखवला ना कुत्र्याचा, तो धाक थोडासा बाजूला करते, म्हणजे भीती त्याची थोडीशी दूर सारते आणि त्याला आश्वस्त करते, त्याला म्हणजे त्याला धीर देते की तू झोप, कारण मी त्या कुत्र्याला काय केलं आहे? दूर हाकलते. मी त्या कुत्र्याला हाकलून दिलं आहे, आता तो बिनधास्त झोप. त्याला तो बाळ सुरक्षित असल्याची जाणीव करून देते. त्या बाळाला जाणीव करून देते की तू आता सुरक्षित आहेस, तू माझ्या कुशीत आहेस आणि तो कुत्रा तुला काहीच करणार नाही, कारण मी त्याला हाकलले. ती जोर जोरात त्या कुत्र्याला हाकलते पहा त्या कडव्यातून. गो आउट अँड हर्ड द शीप. हे जे वाक्य आहे ते त्या कुत्र्यासाठी आहे, खोटा तो कुत्रा आणि त्याच्यासाठी ते खोटं वाक्य की अरे कुत्र्या, अरे ब्लॅक डॉग, जा इथून जा आणि आधी काय कर? त्या मेंढ्यांना कंट्रोल कर, त्यांना हाक, लवकर घराकडे हाक. गो आउट अँड
गो आउट यू बार्किंग डॉग, गो. चल, चालता हो इथून, भुंकणाऱ्या कुत्र्या, निघून जा इथून. अँड वेकन नॉट माय बेबी सो, वेकन नॉट, उठवू नकोस, तुझ्या या कर्कश आवाजाने तुझ्या या भुंकणं बंद कर आणि माझ्या बाळाला तू अजिबात उठवू नकोस, कारण तो आता झोपलाय. बघ, त्याने डोळे मिटलेत आणि तो झोपलाय. आणि मग ते बाळ झोपी जातं, त्या आईच्या खांद्यावर कुशीमध्ये ते झोपून जातं. तर अशी ही सुंदरशी पोएम आहे. शेवटी काय खाली म्हटलं आहे ते वाचू आपण. स्लीप बेबी स्लीप इज अ ट्रेडिशनल ललबाय. स्लीप बेबी स्लीप ही एक पारंपरिक अंगाई गीत आहे. जसं आपल्या मराठीमध्ये बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, हे ट्रेडिशनल अंगाई गीत आहे. वर्षानुवर्ष, म्हणजे माहीत नाही कित्येक पिढ्या, कित्येक शतकानुशतके प्रत्येक आई आपल्या बाळासाठी हे गीत म्हणत आली. आणि मग तेच बाळ मोठं झाल्यावर आपल्या स्वतःच्या बाळासाठी हे गीत गाते. मग अशा गीतांना आपण ट्रेडिशनल सॉंग्स म्हणतो, म्हणजे पारंपरिक गीत जे परंपरेने पिढ्यानपिढ्या चालत आलेले. तर असं हे सुद्धा इंग्रजीतलं एक ट्रेडिशनल ललबाय आहे. अ ललबाय इज अ क्विक सूथिंग सॉन्ग दॅट इज यूज टू लल अ चाइल्ड टू स्लीप. हे एक क्विक म्हणजे छोटंसं हळूवार, सूथिंग म्हणजे हळूवार गायलेलं, सूथिंग म्हणजे हळू मंद असं गायलेलं एक सॉन्ग आहे जे यूज टू लल अ चाइल्ड टू स्लीप. लल अ चाइल्ड म्हणजे बाळाला झोके देऊन झोपायला लावणारं असं हे गीत आहे. आता आपण आय होप की तुम्हाला ही कविता समजली असेल. आता आपण पुढच्या पानाकडे वळू. आता आपण तुमच्या होमवर्ककडे वळूया. पेज नंबर 60 सगळ्यांनी उघडायचे. पेज नंबर 60वर आपल्याला एक पाच वर्ड्स दिसत आहेत ज्यांचा अर्थ इंग्लिशमधून दिलेला आहे. तुम्हाला तो मराठीतून पण लिहायचा आहे. इंग्लिशमधून तर लिहायचाच आहे, पण त्याच्या बाजूला मराठीतून पण लिहायचं आहे. तर इथून तुमच्या होमवर्कला सुरुवात होते. हर्ट्स मीन्स लुक्स आफ्टर द शीप. हर्ट्स म्हणजे मेंढ्यांची राखण करणे. थी मीन्स यू, तू. हेवन्स मीन्स स्काय, आकाश, आभाळ. ब्लिट मेक अ वेनिंग साऊंड. ब्लिट म्हणजे बे बे असा आवाज करणे. रोग हिअर इट मीन्स अ चाइल्ड हू डज नॉट डू व्हॉट इज आस्क. रोग म्हणजे एक खट्याळ असं बालक ज्याला एखादी गोष्ट करायला सांगितलेली असते पण तो ती काही केल्या करत नाही. जसं इथे या कवितेतल्या बाळाला झोपायला सांगितलं आहे पण ते बाळ काही केल्या झोपत नाही आहे. तर हे 5 शब्द झाले एका खालोखाल लिहून की मग तुम्ही इंग्लिश वर्कशॉप असं मध्ये टायटल लिहिणार आहात आणि खाली जे इंग्लिश वर्कशॉप आहे ते करणार आहात. क्वेश्चन नंबर 1 हा जो काही करायचं नाही पण गायचं आहे. सिंग अ सॉन्ग. जर तुम्हाला छानशी याची पोएमची जर तुम्हाला चाल येत असेल तर तुम्ही नक्की तुमच्या आवाजात तुम्ही स्वतः इथे ती रेकॉर्ड करून तुम्ही तुमच्या नावासह ती गाऊन पाठवू शकता. म्हणजे आम्हाला सगळ्यांना त्याची प्रेरणा मिळून आमची पण ती कविता पाठ होईल. दुसरा जो आहे तिथून आपल्याला हा होमवर्क करायचा आहे. फाइंड द रायमिंग वर्ड्स यूज्ड इन द सॉन्ग. या कवितेमध्ये दिलेल्या शब्दांना राईम होणारे, यमक जुळणारे शब्द शोधून तुम्हाला लिहायचे आहेत. जसे की स्लीप, तुम्हाला हे शब्द शोधायचे आहेत. तुम्हाला माहिती आहे रायमिंग वर्ड्स कसे शोधतात. कवितेमध्ये ते खालोखालच्या लाईनमध्ये आलेले असतात. तर तुम्हाला हे शोधायचे. थर्ड क्वेश्चन. द मदर in this poem uses various ideas to make the child close its eyes and sleep. Find the stanza where the following ideas are used. या ठिकाणी काय आहे की या ठिकाणी या कवितेमध्ये आई बाळाला झोपवण्याकरता विविध कल्पना वापरते. मी तुम्हाला सांगत आले होते एक्सप्लेन करताना की पहिल्या स्टांजामध्ये तिने काय काय कल्पना वापरली, दुसऱ्यामध्ये काय वापरली. तर या कल्पना खाली 5 कल्पना दिलेल्या आहेत आणि या प्रत्येक कल्पना ही तिने कुठल्या स्टांजामध्ये वापरली आहे त्या स्टांजाचा नंबर तुम्हाला लिहायचं आहे. जसे की फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवलेलं आहे. जसे की पहिलं आपण वाचूया. आयडियाज काय आहे. पहिली आयडिया आहे थ्रीटन इन अ लव्हिंग मॅनर. आता हा जो शब्द आहे थ्रीटन याचा अर्थ आधी लिहून ठेवा तुम्ही या पुस्तकातच. थ्रीटन म्हणजे धाक दाखवणे, प्रेमाने एखादी धमकी देणे किंवा प्रेमाने धाक दाखवणे. तर
प्रेमाने थ्रिटन इन अ लव्हिंग मॅनर म्हणजे प्रेमाने धमकी दाखवलेली. कुठल्या स्टांजामध्ये प्रेमाने धमकी दाखवली आहे? चौथ्या स्टांजामध्ये. बघा त्या चौथ्या स्टांजामध्ये काय म्हटलं आहे की और एल्स द शेफर्ड अँग्री डॉग विल कम अँड बाईट माय नॉटी रोग. म्हटलं आहे की नाही असं चौथ्या स्टांजामध्ये की झोप, नाहीतर मग तो शेफर्डचा कुत्रा येईल आणि माझ्या या खोडकर बाळाला काय करेल? चावेल. मग अशी प्रत्येक कल्पना तिने कुठल्या स्टांजामध्ये वापरली, त्या स्टांजाचा नंबर लिहायचा आहे. मी तुम्हाला आता ह्या आयडियाज ज्या आहेत त्या आयडियाज तुम्हाला मराठीतून सांगते, म्हणजे तुम्हाला इथे स्टांजा नंबर लिहिता येईल. दुसरी आयडिया आहे क्रिएट अ प्लीजंट पिक्चर. डोळ्यासमोर असं सुंदर असं स्वप्न आणलेलं आहे त्या बाळाच्या. असं प्लीजंट पिक्चर म्हणजे सुंदर असं स्वप्न आणलेलं आहे, प्रसन्न करणारं सुंदरसं स्वप्न आणलं आहे. ते कुठल्या स्टांजामध्ये आईने असं स्वप्न उभं केलं आहे ते तुम्हाला स्टांजाचा नंबर लिहायचा आहे. थर्ड आयडिया रिमूव्ह द थ्रेट अँड मेक द चाइल्ड फील सेफ. भीती, त्या बाळाच्या मनातली भीती दूर करते आई आणि त्या बाळाला सेफ फील व्हावं असं करते. म्हणजे काय तर त्या बाळाच्या मनातील भीती दूर करून त्या बाळाला सुरक्षित, ते बाळ सुरक्षित असल्याची जाणीव त्या बाळाला करून देते. कुठल्या स्टांजामध्ये आहे असं वर्णन की तू आता सुरक्षित आहे, झोप आता तू, तर त्या स्टांजाचा नंबर इथे लिहायचा आहे. फोर्थ आयडिया डिस्क्राईब अ नाईट इन अ ब्युटिफुल मॅनर. रात्रीचं सुंदरसं वर्णन कुठल्या स्टांजामध्ये केलेलं आहे आईने, तर स्टांजाचा नंबर लिहायचा आहे. अँड फिफ्थ आयडिया प्रॉमिस अ गिफ्ट. आईने एका स्टांजामध्ये त्या बाळाला छानसं गिफ्ट देण्याचं प्रॉमिस केलेलं आहे की मी ना तू झोपलास तर मी तुला हे छानसं गिफ्ट देईन. तर असं ते वर्णन कशामध्ये तिने केलं आहे, कोणत्या स्टांजामध्ये, त्या स्टांजाचा नंबर इथे तुम्हाला लिहायचा आहे. तर हा एक क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे. क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3. नाव आय विल मूव्ह टू क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4मध्ये काय आहे पहा. फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 to 8. लिस्ट द फेवरेट सॉंग्स अँड पोएम्स ऑफ ऑल ग्रुप्स मेंबर्स. मेक अ लॉंग लिस्ट बाय पुटिंग टुगेदर ऑल लिस्ट प्रिपेअर्ड बाय द डिफरंट ग्रुप्स. You may choose songs or poems from any language. Now describe your favorite songs with the help of the labels given below. Note that you can select more than one label for a poem. For example, त्यानं तुम्हाला आठवते गेल्या वर्षी आपल्याला एक पोएम होती द डक अँड द कांगारू. आठवते ती पोएम? तर ती पोएम घेतली आहे. म्हणजे कुठलंही अशी गाणी निवडायची या पोएम्स निवडायच्या आणि ते गाणं किंवा ते पोएम खालीलपैकी जी खाली लिस्ट दिली त्यापैकी कुठल्या लिस्टमध्ये त्या म्हणजे त्या गाण्याला यापैकी कुठलं लेबल देता येईल. खाली अनेक लेबलची लिस्ट दिलेली आहे. तर ते गाणं कुठल्या प्रकारामध्ये येतं आहे त्या गाण्याला त्या प्रकाराचं लेबल लावायचं, म्हणजे लेबल लिहायचं. तर द डक अँड द कांगारू जर तुम्हाला आठवत असेल, ही जी पोएम होती एडवर्ड लिअरची पोएम होती. ही पोएम आठवते तुम्हाला की तो डक जो आहे तो त्या कांगारूच्या पाठीवर बसतं आणि ते कांगारू त्याला वर्ल्डची सफर करून आणतं, वर्ल्ड जर्नी करून आणतं. तर अशी ती पोएम होती. अर्थातच ती पोएमची म्हणजे त्या पोएमला आपण कशात काय लेबल करू शकतो, तर दॅट वॉज अ फनी पोएम ॲज वेल ॲज नॅरेटिव्ह पोएम. ती जी पोएम होती ती एक गमतीशीर अशी पोएम होती. म्हणजे फनी पोएममध्ये आपण त्याला टाकू शकतो की त्या कवितेला फनी पोएम असं आपण देऊ शकतो किंवा नॅरेटिव्ह पोएम म्हणून आपण त्याला सांगू शकतो. नॅरेटिव्ह पोएम म्हणजे एखादी संवाद असलेली पोएम. बघा त्या पोएममध्ये संवाद असतात. म्हणजे काही ठिकाणी कांगारू बोलतं, काही ठिकाणी तो जो डक असतो तो बोलतो, दोघंही बोलतात. म्हणजे त्या दोघांचे संवाद आलेले आहेत त्याच्यात. त्यामुळे ह्या पोएमला आपण दोन्ही लेबल देऊ शकतो. एक म्हणजे फनी पोएम होती आणि नॅरेटिव्ह पोएम होती. आता एक बघा की आता मी आधी तुम्हाला ह्या सगळ्या लेबल्सचे मराठीतून अर्थ सांगते आणि तुम्हाला शेवटचा त्यातलाच एक प्रश्न पण आहे. एकदम लास्ट लाईन बघा. ट्रान्सलेट द लेबल्स इन टू युअर मदर टंग. ही जी लेबल्स आहेत ना यांची मराठीतून अर्थ पण लिहायचे आहेत. म्हणजे प्रत्येक नाव लिहायचं लेबलचं, त्याचं मराठीतून लेबल लिहायचं, म्हणजे मराठीतून त्याला ट्रान्सलेट करायचं. तर मी तुम्हाला त्यांचे अर्थ पण सांगते आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, एकत्रपणे हा अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, तर आता उदाहरणार्थ पहिलं बघा. पहिलं जे आहे लेबल ते आहे पॅट्रिऑटिक सॉन्ग. पॅट्रिऑटिक सॉन्ग असं लिहायचं. शब्द नंबर 1 टाकायचा, पॅट्रिऑटिक सॉन्ग असं लिहायचं. आणि पॅट्रिऑटिक सॉन्ग म्हणजे काय तर मराठीतून लिहायचं देशभक्तीपर गीत.
मग आता देशभक्तीपर गीत कुठलं, तर तुम्हाला आठवेल ते एखादं देशभक्तीपर गीत तुम्ही त्याच्या पुढे लिहू शकता. कोणतंही, मराठीतलं लिहा, इंग्लिशमधलं लिहा, हिंदीतलं लिहा. देशभक्तीपर गीत एखादं लिहायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला. अर्थातच जमलं तर गीत कुठल्याही भाषेतलं असू दे, पण त्याचे वर्ड्स इंग्लिशमधून लिहिण्याचा प्रयत्न करा. नाही लिहिता आलं तर ज्या लँग्वेजमध्ये आहे त्या लँग्वेजमधून लिहिलं तरी चालेल. तर मी तुम्हाला या सगळ्या लेबलचे मराठीतून अर्थ सांगते. फर्स्ट, पॅट्रिऑटिक सॉन्ग मीन्स देशभक्तीपर गीत. सेकंड, ललबाय. ललबाय खाली जे आहे ते ललबाय अंगाई गीत. तुम्हाला बघा आत्ता जी आपण ही पोएम पाहिली की नाही, तर ती पोएम तुम्हाला कशी म्हणता येईल, ललबाई आहे ती. म्हणजे तिचं वर्णन कुठल्या शब्दात करता येईल, लेबल काय लावता येईल, तर ललबाय. ललबाय म्हणजे अंगाई गीत. थर्ड, रोमॅन्टिक सॉन्ग. रोमॅन्टिक सॉन्ग म्हणजे प्रेमगीत किंवा एखादं भावनिक गीत. तुम्हाला एखादं प्रेमगीत मराठीतलं हिंदीतलं सुचत असेल तर ते बाजूला लिहायचं. तुम्हाला ह्या प्रत्येक लेबलचा मराठीतून अर्थ लिहायचा आहे आणि त्याच्या बाजूला एखाद्या गाण्याचं पहिली लाईन लिहायची. त्या प्रकारातलं एखाद्या गाण्याची पहिली लाईन तिथे लिहायची, विसरू नका. हे ॲट अ टाईम करायचं, एकाच वेळेला करायचं आहे. चौथं, फनी सॉन्ग और पोएम. एखादं विनोदी गमतीशीर असं गीत किंवा कविता. टायटल सॉन्ग. टायटल सॉन्ग म्हणजे शीर्षक गीत. बघा बरेचदा आपण पाहतो की बरेचसे सिरियलचं जे गीत असतं, जेव्हा ती सिरियल लागते, सुरू होते, तेव्हा त्या सिरियलचं जे टायटल सॉन्ग असतं, म्हणजे त्या सिरियलचं नाव असलेलं सॉन्ग त्या ठिकाणी वाजतं. अर्थातच तुम्ही सिरियल्स बघतच असाल, त्यामुळे तुम्हाला ते सॉंग्स पण येत असतील. तर मग असं एखादं टायटल सॉन्ग तुम्हाला लिहायचं आहे. तर एखादं टायटल सॉन्ग म्हणजे शीर्षक गीत तुम्हाला लिहायचं आहे, ज्यामध्ये त्या गीताचं टायटल पण येईल, त्या गोष्टीचं किंवा त्या सिरियलचं टायटल पण येईल. मग आहे प्रेयर. प्रेयर म्हणजे एखादी प्रार्थना. बॅलॅड. बॅलॅड म्हणजे पोवाडे. बॅलॅड म्हणजे पोवाडे, मराठीतून ज्याला आपण पोवाडे म्हणतो शाहिरांचे ते. नेचर पोएम. नेचर पोएम म्हणजे एखादी निसर्ग कविता किंवा एखादी निसर्ग गाणं. बघा तुम्हाला जुनं अगदी लहानपणापासून, म्हणजे आता 7वीपर्यंत तुम्ही आलात तर तुम्हाला एखाद्याचं निसर्गाचं गीत असेल, तुम्हाला माहीत असेल तर एखाद्या निसर्गाचं वर्णन करणारं गीत तुम्ही इथे लिहू शकता. मला आठवते माझ्या लहानपणीची कविता की इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे देवाचे घर बाई उंचावरी, ऐक मजा तर ऐक खरी, निळी निळी वाट निळे निळे घाट, निळ्या निळ्या आभाळात निळी निळी, इतकंच आठवतंय. तर म्हणजे त्यामध्ये पण नेचरचं वर्णन आहे. तर अशा प्रकारची तुमच्या लहानपणीची तुम्हाला एखादी कविता आठवत असेल ज्यामध्ये नेचरचं वर्णन केलेलं, तर ती तुम्ही इथे लिहू शकता. मग आहे जिंगल. जिंगल म्हणजे काय, तर नादमधुर एखादं गाणं. नादमधुर गाणं म्हणजे बरेचसे बघा हे असतात की नाही, काय म्हणतात ते आपण, ॲडव्हर्टाईज. बघा आपण बघतो ॲडव्हर्टाईज, जाहिराती. या जाहिरातीमध्ये असे छोटी 1-2 ओळींची गीतं असतात, झटकन होऊन जातं. 1-2 ओळी असतात आणि त्याची यमक जुळवलेली असतात त्याला, आणि त्याच्यामध्ये एखादा नाद असतो, तर ते जिंगल सॉन्ग असं त्याला म्हणतात, जिंगल असं म्हणतात. म्हणजे एखादा नादमधूर गाणं. जसं आपण म्हणतो जिंगल बेल्स जिंगल ऑन द वे, तसं. इन्स्पिरेशनल सॉन्ग. इन्स्पिरेशनल सॉन्ग म्हणजे प्रेरणादायक गीत. प्रेरणादायक गीत ज्याला आपण म्हणतो ना, हम होंगे कामयाब, वी शाल ओव्हरकम. मग हे गाणं तुम्ही इन्स्पिरेशनल सॉन्ग म्हणून घेऊ शकता. तर इन्स्पिरेशनल सॉन्ग म्हणजे प्रेरणादायक गीत किंवा स्फूर्तीगीत ज्याला आपण म्हणतो. इन्स्पिरेशन ज्याच्यातून आपल्याला स्फूर्ती मिळते ते गीत. मग आहे त्याच्याखाली मार्चिंग सॉन्ग. मार्चिंग सॉन्ग म्हणजे काय, कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाए जा, नन्ना मुन्ना राई हूँ. म्हणजे मार्चिंग करताना लेफ्ट राईट दाहिने बाय असं करताना, म्हणजे मार्चिंग करतो की नाही आपण, लेफ्ट राईट चालत असतो, कदमताल. कदमताल म्हणजे मार्चिंग. तर ते कदमताल करताना जे गीत म्हटलं जातं ते गीत, त्याला आपण म्हणतो मार्चिंग सॉन्ग, म्हणजे संचलन गीत. मराठीतून आपण त्याला नाव देऊया संचलन गीत. मग आहे वेलकम सॉन्ग. वेलकम सॉन्ग म्हणजे काय, स्वागत गीत. आपल्या कार्यक्रमांमध्ये असे बरेच स्वागत गीत होतात, तर स्वागत गीत तुम्ही या ठिकाणी लिहू शकता एखादं.
वेलकम सॉन्ग म्हणून. सॉन्ग फॉर अ स्पेशल ओकेजन. सॉन्ग फॉर अ स्पेशल ओकेजन एखाद्या सुंदरशा किंवा एखाद्या अशा प्रसंगी ठराविक गीत गायलं जातं. म्हणजे आपण म्हणतो ना एखादं प्रसंग, म्हणजे समजा आता होळीच्या प्रसंगी आपण होळीचं गीत गातो, किंवा तुम्ही आता दीपावली मनाई सुहानी दीपावली, किंवा रक्षाबंधनच्या वेळी तुम्ही गाणं लगेच तुम्ही गुणगुणता, किंवा आता बहिणीने भावाला ओवाळलं असेल त्यावेळेला त्या खास प्रसंगी तुम्ही एखादं गीत गुणगुणता. तसं तुम्ही एखाद्या खास प्रसंगी म्हटलं जाणारं गीत, त्याला आपण म्हणूया सॉन्ग फॉर अ स्पेशल ओकेजन. खास ओकेजन म्हणजे प्रसंगी, प्रसंगात्मक गीत, विशिष्ट प्रसंगी गाण्याचं गीत. मग आहे पुढचा जो शब्द आहे तो आहे नॅरेटिव्ह पोएम. नॅरेटिव्ह पोएम म्हणजे ज्या पोएममध्ये संवाद दिलेले असतात, दोन्ही बाजूने 2 माणसं किंवा 3 माणसं ॲट अ टाईम एकमेकांशी संवाद म्हणत असतात, पण गाण्यातून म्हणत असतात. तर असं एखादं संवादात्मक गीत तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. मग आहे फोक सॉन्ग. FOLK, तिथे एल जो आहे तो सायलेंट आहे, त्याचा उच्चार करायचा नाही, फोल्क म्हणायचं नाही. फोक सॉन्ग म्हणजे लोकगीत. लोकगीत म्हणजे वर्षानुवर्षे ते गीत म्हटलं गेलं आहे, म्हणजे पुढे पुढे आलेलं आहे. जसं आपण म्हणतो ना, जशी बरीचशी कोळी गीतं जी आहेत ती फोक सॉन्ग म्हणून आपल्याला वापरता येतात. फोक सॉन्ग म्हणजे लोकगीत जे जसं आपण म्हणतो ना, धनगरांचं जे एक गीत आहे, मला आठवलं की मी सांगते, मध्ये आठवलं तर. हां, धनगराची मेंढर हो धनगराची मेंढर, असं काहीतरी गीत आहे की जे गीत हे वर्षानुवर्षे म्हणजे परंपरेने लोकगीत म्हणून गायलं गेलं आहे. म्हणजे लोकांकडून ते चालत आलेले, एका तोंडोतोंडी चालत आलेले, त्याला फोक सॉन्ग असं म्हणतात. नर्सरी राईम. नर्सरी राईम म्हणजे बालगीत, एखादं बालगीत, लहान मुलांसाठी गायलेली जी गाणी असतात त्याला आपण नर्सरी राईम्स म्हणतो. म्हणजे आपण बरेचसे जे लहान मुलांची गाणी असतात ती नर्सरी राईम्समध्ये आपण घेतो. जसे की आपण हिकरी डिकरी डॉग, द माऊस रॅन अप द क्लॉक स्ट्राइक 1, द माऊस रॅन डाऊन, हिकरी डिकरी डॉग. माझ्या लहानपणीचं नर्सरी राईम आहे ते. किंवा नर्सरी राईम ABCDEFG HIJKLMNOP QRSTUVNWXYZ आणि पुढे पण आहे काहीतरी. तर अशा प्रकारे हे नर्सरी राईम्स आहेत की जी बालगीतं म्हणून प्रसिद्धी पावलेली आहेत. आणि शेवटचं जे सॉन्ग आहे ते आहे रिलिजियस सॉन्ग. रिलिजियस सॉन्ग म्हणजे धार्मिक गीत, म्हणजे ज्यामध्ये देवाची भक्तिगीतं वगैरे जी असतात ती आपण रिलिजियस सॉन्गमध्ये घेऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला मी आजचा होमवर्क काय तो सांगितला. तुम्हाला काय करायचं आहे हा प्रश्नाचं लक्षात आलं आहे? ही जेवढी आता मी मोजले नाही आहेत, हे जेवढे गाण्यांचे विविध प्रकार दाखवले आहेत, प्रत्येक प्रकाराचं इंग्लिशमधून नाव लिहायचं, आकडा टाकायचा, इंग्लिशमधून नाव लिहायचं, त्याचं मराठीतलं नाव लिहायचं आणि त्याच्यापुढे त्या टाईपचं एखादं गीत लिहायचं आहे. म्हणजे एक गीत म्हणजे अख्खं गीत नाही लिहायचं आहे, तर त्या गाण्याची पहिली ओळ जी आहे, मुखडा जो आहे तो पहिली ओळ लिहायची. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या दिवसामध्ये क्वेश्चन नंबर पेज नंबर 60वरचे हे जे वर्ड्स आहेत ते लिहायचे आहेत. वर्ड्स, त्यांचे इंग्लिश मिनिंग्स अँड मराठी मिनिंग्स द्यायचे. त्यानंतर इंग्लिश वर्कशॉप पूर्ण करायचे. त्यामध्ये तुम्हाला इंग्लिश वर्कशॉप म्हणजे क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि त्या 4मध्ये जो तळाशी क्वेश्चन आहे तो त्यातच येणार आहे. तर असे हे सगळे काय करायचे आहेत, क्वेश्चन्स पूर्ण करून हे तुम्हाला पाठवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. आणि नेक्स्ट पिरियडला आपल्याला पेज नंबर 32 अँड पेज नंबर 61 अँड 62 करायचं आहे. आणि एक छोटीशी नाटिका आहे द वेलकम. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही द वेलकम जे आहे ते वाचून ठेवावं एकदा. पुढच्या वेळेला मी शिकवण्याआधी तुम्ही ते वाचलेलं असेल तर तुम्हाला ते पटकन कळेल. छोटी छोटीशी वाक्य आहेत त्यामध्ये, पण मजेशीर विनोदी अशी ती रवींद्रनाथ टागोरांची ते छोटंसं नाट्य. रवींद्रनाथ टागोर
Rabindranath Tagore had written so many small stories, small dramas, small skits for children. So for kids. So this is a small skit from Rabindranath Tagore's story. सो तुम्ही ती वाचून ठेवावी अशी माझी अपेक्षा आहे. सो टिल देन स्टे सेफ, स्टे फिट. गुड बाय.